नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस विधायक नाना पटोले ने केंद्र और राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि इंडिया गठबंधन ने चुनाव प्रक्रिया में कथित गड़बड़ियों और लोकतंत्र की रक्षा की मांग को लेकर भारत के मुख्य न्यायाधीश को पत्र लिखा। वहीं किसानों की कर्ज माफी को लेकर भी उन्होंने राज्य सरकार पर किसानों को गुमराह करने और वादा खिलाफी का आरोप लगाया। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं पारदर्शकतेने व्हायला पाहिजे, लोकांच्या मताने सरकार आलं पाहिजे आणि लोकनियुक्त सरकार झालं पाहिजे, ही आमच्या संविधानातला मूळ गाभा आहे। पण 2014च्या नंतर आपण या देशातल्या निवडणुकांच्या प्रक्रिया पाहिल्या तर मुख्य निवडणूक आयोग असेल, या पूर्ण यंत्रणा असतील, ज्या पद्धतीनं ईव्हीएम मशीनलाच हॅक करून निवडणुका जिंकतात हे आता सांगायची गरज नाही। हा काय आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। कारण की आपण पाहिलं असेल की देशातली सरकार असो की भाजपच्या राज्यातल्या सरकारी असो, या सरकारचं लोकांबरोबर वागणूक कशी आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं। लोकशाहीमध्ये आपला अधिकार मागण्याचा, आपल्याला न्याय मागण्याचा सगळ्यांचाच अधिकार आहे। मग शेतकरी असेल, हातावर कमवणारे खाणारे लोक असतील, सुशिक्षित बेरोजगार असेल, पण सरकार यांना घाबरतच नाही। लोकशाहीमध्ये जनता ही राजा असते, पण आता सत्तेमध्ये बसलेले केंद्रातलं सरकार असो की भाजपचं अनेक राज्यातलं सरकार असो, लोकांनाही घाबरवतात। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेतून एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, आणि म्हणून इंडिया आघाडीकडून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र लिहिलं गेलेलं आहे की आपण हस्तक्षेप करा आणि ही जी बकासूर आणि हिटलरशाही जी चाललेली आहे पद्धत, या पद्धतीला आळा घाला आणि देशाची लोकशाही वाचवा, अशा पद्धतीचं पत्र इंडिया आघाडीने सरन्यायाधीशांना लिहिलेलं आहे। आणि याच्यातली आता वास्तविकता सगळ्या जनतेच्या समोर आलेली आहे, ते आपल्याला आता स्पष्ट झालेलं आहे। हे सरकार खोटारडं सरकार आहे, शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक करत आहे। जसं लाडक्या बहिणीची फसवणूक केली तसं आता हे शेतकऱ्यांची फसवणूक करताना आपण पाहतोय। आपण पाहिलं असेल की परवा शेतावर काम करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा शेतकरी म्हणून आता आम्ही घोषित करू। आता त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की जमीन नसलेला, अर्धा एकर मिनिमम जमीन असलेल्या व्यक्तीला आपण शेतकरी मानतो। भूमिहीन शेतकरी खूप आहेत, अत्यल्प असे शेतकरी या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। पण लाडकी बहीण आता शिवा द्यायला लागली की या बैमान भावाने आम्हाला फसवलं, म्हणून एक परवा त्या पद्धतीचं विधेयक सरकारने मंजूर करून घेतलं आणि आता लाडक्या बहिणीला शेतकरी करणार, बिना जमिनीचा शेतकरी करणार, असं नवीन एक धोरण राज्य सरकारने आणलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा कर्जमाफीच्या, त्या घोषणेला पूर्तता करण्यासाठी अटी आणि शर्ती टाकल्या। यांचा जाहीरनामा आपण वाचला, सरसकट कर्जमाफी आम्ही करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या। आणि आता अटीतटीत सांगून राज्यातल्या फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि बाकी सगळ्यांना तोंडघशी पाडायचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं, अशा पद्धतीचं सरकारची कृती आता पुढे आलेली आहे। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही। आपण पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर जे असतात, बांधकाम विभागामध्ये काम करणारे, यांचं एक मोठं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की आमचे 90,000 कोटी रुपये सरकार देत नाही गेल्या 2-3 वर्षापासून, अशा पद्धतीची ओरड त्यांनी केली। आणि 55% कमिशन या लोकांना द्यावं लागतं। म्हणजे कामाचा दर्जा आता आपण पाहतोय, अनेक ठिकाणी रस्तेच या पावसामध्ये आता थोडका पाऊस पडला तर गड्ड्यात घुसले, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये झालेली आहे। आणि म्हणून भ्रष्ट व्यवस्था, राज्याची तिजोरी लुटणारी व्यवस्था, हे आपण आता महाराष्ट्रात या महायुतीच्या फडणवीसच्या सरकारमध्ये आपण पाहतोय। आणि मग कसं तरी इकडचे पैसे तिकडे ढकलता येते का, आणि थोड्याफार काही शेतकऱ्यांचं तात्पुरतं कर्ज माफ करता येतं का, आणि त्या कर्जामध्ये असं त्यांनी अट टाकलेली आहे
की तुमच्यावर समजा 1,00,000 रुपये कर्ज पहिलं असेल आणि तुम्ही त्या अटीतटीमध्ये बसत असाल तर पहिले 1,00,000 रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे आणि तुम्ही भरले नाही तर मग तुम्हाला कर्जमाफीच्या याच्यामध्ये येता येणार नाही. आणि म्हणून ही सर्रास फसवणूक शेतकऱ्याची करणारं फडणवीस आणि महायुतीचं सरकार आपण या राज्यामध्ये पाहतो आहे. पहिल्याच पावसामध्ये मिसिंग लिंक वर खड्डे पडल्याचं समोर आलं. मी तुम्हाला सांगितलं ना की 55% कमिशन सरकारच्या व्यवस्थेला द्यावं लागतं असं कॉन्ट्रॅक्टरनी आरोप केलेला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या त्यांच्या अधिवेशनामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी 90,000 कोटीचं अजूनपर्यंत देयक आम्हाला त्यांनी दिलेलं नाही आणि सरकारजवळ पैसे नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. परवा विधानसभेमध्ये आम्ही हर घर में नल नल में जल या योजनेबद्दलची चर्चा आणली आणि आपण पाहिलं असेल की माननीय हायकोर्टाने सुद्धा या योजनेचं काय झालं, पाणी अजून का नाही पोचलं, त्याचं सुमोटो एक याचिका त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. सरकारचं पितळ उघडं झालेलं आहे. या सरकारजवळ पैसेच नाही, या राज्याला कंगाल करून टाकलेलं आहे. आणि म्हणून आता 89,000 कोटीच्या पुरवणी मागण्या म्हणजे बजेट, राज्याचं बजेट आणि पुरवणी मागण्या याच्यातला समतोल आपण पाहतोय. म्हणजे हे राज्य दिवाळीत काढण्याचं काम, दिवाळा काढण्याचं काम या फडणवीस सरकारने, महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. फक्त लूटपाटची सरकार, 55% कमिशन खाणारी सरकार, असं या सरकारचं वर्णन आता तळागाळातल्या माणसापर्यंत सुरू झालेलं आहे. राम मंदिर